की रेरा हां. बिल्डर्स ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन बंद चालू करायला आता 4-5 वर्षापूर्वी नाही सुरू झाली. हं. ही तर फार जुनी म्हणजे कन्स्ट्रक्शन हो, इंडस्ट्री फील्ड फार आहे. जुनी आहे. हं. परंतु त्यांना रेरा आत्ता आला. हं, हं, हं. म्हणजे बिल्डरला काय केलं, की एक लाईन करून दिलं, की तुम्हाला एक चौकट आखून दिली. तुम्ही ह्या पद्धतीने, ह्या कायद्याने तुम्हाला काम करायचंय. हं, हं, हं. तसं जर तुम्ही आज बघाल, हं. तर ज्वेलरी इंडस्ट्रीला कुठलेही रेग्युलेशन नाहीयेत. अच्छा. म्हणजे डिजिटल गोल्डमध्ये नॉट गव्हर्नमेंटचा किंवा ओन्ली आर-बी-आयचा काही रोल आहे का? इन्व्हॉल्वमेंट आहे का? अजून नाही. अच्छा. मला तुम्हाला हेच दाखवून हां, द्यायचं आहे, की हां. नॉट ओन्ली डिजिटल गोल्ड, हं, हं. टोटल ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये ओह! फक्त सोनं, चांदी हॉलमार्क तर असतोच. मॅडम हां. हॉलमार्क ही प्युरिटी दाखवतं. अच्छा. हॉलमार्क म्हणजे तुमची प्युरिटी आहे. हं, हं, ही हं. मी घातलेली अंगठी हं, जर 22 कॅरेटची आहे, हं. तर ती 22 कॅरेटची आहे का? हं, हं. हे दाखवणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे हॉलमार्किंग. ओके. ज्याच्यावरती एक नंबर असतो. हं, हं. जो तुम्ही बी-एस-आय ॲपमध्ये जर टाकाल, जे हं, गव्हर्नमेंटचं ॲप आहे, हं. त्याच्यामध्ये टाकाल तर गव्हर्नमेंटची लॅब तुम्हाला सांगते, की हे 22 कॅरेट आहे की नाही. अच्छा. मग ह्याच्याने तो विकणारा हं, हं. अधिकृत होत नाही हं, त्याच्यामध्ये. हं, हं. तो अधिकृत अजून होतोय का? तर नाही. ओके. तुम्ही जर बघाल तर हां. ₹300 शॉप ॲक्ट हं, हं. घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचं फरान ज्वेलर मार्केटमध्ये आणू शकता. हं, हं, हं. आज गव्हर्नमेंटला ह्या गोष्टीचा विचार करायची गरज आहे, हं, की आम्ही सोन्याकडे कुठल्या पद्धतीने बघतो. हं. जर मी सोन्याला असेट क्लासमध्ये बघतोय, हं, तर मग मला सेबीकडे पाठवा, मला आर-बी-आयकडे पाठवा. हं. त्या ठिकाणी आम्हाला गाईडलाईन बनवून द्या. हं, आणि त्या ठिकाणी मग उद्या जर भविष्यात जर काही मोठे स्कॅम होणार असतील, तर ते थांबवले जातील हं, आजच. हं. तसं जर तुम्ही बघितलं असेल, की काही ज्वेलर्स हां. काही व्हीसीज वगैरे चालू करतात आणि हं, त्याच्यानंतर मग गायबही होतात. हं, परंतु ह्याच्यासाठीच आम्ही सांगतोय, हं. की गोल्ड रेग्युलेटरी मार्केटमध्ये आला पाहिजे.